म्हणून नाम पडते आकाश जरी. नामस्मरण केल्याने परमेश्वराच्या आज्ञेमध्ये राहणं आणि त्या अंगरक्षकाचं नामस्मरण म्हणजे वचनाचं नामस्मरण करणे. सुद्धा नामाचाच उच्चार करणे नामस्मरण नव्हे. नाम लीळा मूर्ती चेष्टा परमेश्वराने केलेल्या लीळा आठवणे, परमेश्वराने केलेल्या चेष्टा आठवणे, परमेश्वराने सांगितलेलं नाम, ज्या नामाचा स्वीकार परमेश्वराने केलेला आहे त्या नामाचा उच्चार करणे म्हणजे खऱ्या अर्थाने परमेश्वराला अनन्य गतीने शरण जाणे. आणि म्हणून जेव्हा आम्ही हे करू तेव्हा खऱ्या अर्थाने परमेश्वर आमचा पडणारा आकाश स्वीकारल्या वांचून राहणार नाहीत, झेलल्या वांचून राहणार नाहीत. आणि म्हणून तुम्ही नक्कीच परमेश्वराने सांगितल्या पद्धतीने नामस्मरण कराल आणि तुमच्या जीवनामध्ये तुमच्या वरती पडणारं जे आकाश आहे ते परमेश्वर नक्की झेलतील. परंतु तुम्हाला अगोदर नाम आपल्या अंतःकरणामध्ये परिपूर्णत्वेने ज्ञानयुक्त ठासवावं लागेल, साठवावं लागेल. आणि तुम्ही साठवाल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आजचं सत्र या ठिकाणी आपला विषय संपला असं जाहीर करतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी